नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एबीसी आयडी कशा प्रकारे क्रिएट करायची आहे, एबीसी आयडी म्हणजे काय आणि ते एबीसी आयडी का मॅन्डेटरी आहे याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। एबीसी आयडी म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, जे की तुम्हाला आजपासून जे आहे तुम्ही ज्या कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला जे आहे एबीसी आयडी जे सबमिट करणं कंपल्सरी आहे। तर एबीसी आयडी कशा प्रकारे क्रिएट करायची आहे याची आपण संपूर्ण प्रोसेस जे बघूया। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये किंवा ब्राउझर मध्ये जे आहे एबीसी आयडी तुम्हाला सर्च करून घ्यायचंय। एबीसी आयडी सर्च केल्यानंतर या ठिकाणी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर जे वेबसाईट ओपन होतील। यामध्ये तुम्हाला माय अकाउंट या सेक्शन वरती क्लिक करून स्टुडंट हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। जसं तुम्ही स्टुडंट या पर्यायावरती क्लिक कराल, तुम्हाला या ठिकाणी डिजी लॉकरचं जे आहे साइन इन करायला सांगेल। जर ऑलरेडी तुमचा डिजी लॉकर साइन इन असेल किंवा साइन अप असेल तर या ठिकाणी साइन इन करून घ्यायचंय। जर डिजी लॉकर तुमचा ओपन असेल किंवा साइन अप नसेल तर तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचंय आणि साइन अप या पर्यायावरती क्लिक करायचंय। आणि या ठिकाणी जे मोबाईल नंबर आधारला लिंक असेल तेच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय। मोबाईल नंबर टाकल्यानंतर जनरेट ओटीपी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करून व्हेरीफाय ओटीपी यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसं तुमच्या मोबाईल वरती 6 डिजिटचा ओटीपी जे तुमच्या मोबाईल मध्ये पाठवला जाईल ते ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय। ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओटीपी यावरती क्लिक करायचंय। मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुमचा फुल नेम टाकायचा आहे। सर्वप्रथम तुमचं नाव, त्यानंतर तुमचे फादरचे नाव आणि सरनेम, अशा प्रकारे सिक्वेन्सने तुम्हाला जे आधार कार्डवर जे नाव असेल ते नाव या ठिकाणी टाकून घ्यायचंय। त्यानंतर डेट ऑफ बर्थ मध्ये सर्वप्रथम डेट, मंथ आणि इयर या ठिकाणी तुम्हाला कम्प्लिटली भरून घ्यायचंय। आधार कार्डवर जे डिटेल्स असतील तेच डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय। जेंडर मध्ये जे जेंडर येते ते, त्यानंतर युजरनेम मध्ये तुम्हाला युजरनेम जर टाकल्याने येत नसतील तर तुम्हाला तुमचा जे ईमेल आयडी असेल ते ईमेल आयडी तुम्हाला इझिली या ठिकाणी ईमेल आयडी टाकून घ्यायचंय। अशा प्रकारे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक ईमेल आयडी मी या ठिकाणी टाकून दाखवतोय। या ठिकाणी तुमचा जे ईमेल आयडी असेल ईमेल आयडी या ठिकाणी टाकून 6 डिजिटचा जे आहे पिन तुम्हाला क्रिएट करायचंय। 2 वेळेस टाकल्यानंतर पिन आय कन्सर्ट यावरती क्लिक करायचंय आणि व्हेरीफाय या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय। जसं आपण व्हेरीफाय वरती क्लिक कराल, तुमच्या समोर जे आहे प्रोसीड टू केवायसी, प्रोसीड विथ केवायसी, तुम्हाला सर्वप्रथम केवायसी करायला सांगेल। तर केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमचा जे आधार नंबर असेल, ज्यांचं कोणाचं तुम्ही करत असाल त्यांचं या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचंय। आणि या प्रोसेससाठी तुम्हाला जे आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे। तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मोबाईल नंबर जे आधारला लिंक करून घ्यायचंय। या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसं आपण व्हेरीफाय कराल, आपल्या रजिस्टर मोबाईल वरती जे आहे जे आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक 6 डिजिटचा ओटीपी प्राप्त होतील। ते ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय आणि सबमिट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसं आपण सबमिट कराल, या ठिकाणी जर ओटीपी येत नसेल तर रिसेंड ओटीपी या पर्यायाचा यूज करून पुन्हा आपण जे ओटीपी प्राप्त करू शकता। यामध्ये तुम्हाला ईमेल पण व्हेरीफाय करून घ्यायचंय। या ठिकाणी ईमेल व्हेरीफाय करण्यासाठी ईमेल आयडी टाकून घ्यायचंय आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचंय। जसं आपण व्हेरीफाय बटनावरती क्लिक कराल, तुमच्या मोबाईल वरती म्हणजे तुमच्या ईमेल वरती एक ओटीपी जे आहे पाठवले जातील। ते ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून सबमिट करून घ्यायचंय, म्हणजेच ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर जे दोन्ही व्हेरीफाय होतील। या ठिकाणी ओटीपी टाकून घ्यायचंय जे ईमेल वरती प्राप्त झालाय, त्यानंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडी वेळ थांबायची आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुमचा जे आहे आय एम अ स्टुडंट
जर तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असाल किंवा कॉलेजमध्ये कोणत्या बोर्डमध्ये जे काही असतील या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय. युनिव्हर्सिटी, स्किल, कॉलेज, बोर्ड जे काही असतील या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय. जसं की मी या ठिकाणी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतो. तुम्ही जिथं शिकत असाल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय. अकॅडमिक इयर या ठिकाणी जे आहे युनिव्हर्सिटी तुमचे जे असतील, तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये येत असतील किंवा कॉलेजमध्ये येत असतील या ठिकाणी सर्च करायचंय आणि या ठिकाणी टाकून घ्यायचंय. त्यानंतर अकॅडमिक इयर जे चालू आहे तुमचा ते इयर टाकून घ्यायचंय. त्यानंतर आयडेंटिटी टाईप मध्ये तुम्हाला रोल नंबर असेल किंवा रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा एनरोलमेंट नंबर असेल या ठिकाणी तुम्हाला तिन्ही पैकी जे आहे एकाचे तुम्हाला जे आहेत रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर किंवा एनरोलमेंट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय. या ठिकाणी मी रोल नंबर सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी जे व्हॅल्यू असेल रोल नंबरचा जे असेल रोल नंबर या ठिकाणी टाकून सबमिट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं आपण सबमिट या पर्यायावरती क्लिक कराल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एबीसी जे आहे एबीसी स्टुडंट अकाउंट या ठिकाणी क्रिएट झाली आहे. तर एबीसी आयडी जे आहे अशा प्रकारे तुम्ही याला कॉपी करू शकता किंवा याचा प्रिंटआउट जे आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन तुमच्या कॉलेजमध्ये किंवा जिथे तुम्ही यूज करत असाल ते तुम्हाला या ठिकाणी सबमिट करून टाकायचंय. यावरती तुम्ही गो टू डॅशबोर्ड जसं आपण यावरती क्लिक कराल तुमच्या फोटोसह तुमचा नाव, तुमचा फोटो आणि जे क्रेडिट असतील जर हिस्ट्रीमध्ये असतील तर या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्या समोर जे दाखवले जातील. यामध्ये 0 क्रेडिट आहे म्हणजेच आताच नवीन क्रिएट केलाय. याच्या समोर जे तुमचे कॉलेजचे जे काही होतील ते या ठिकाणी तुम्हाला क्रेडिट होतील आणि या ठिकाणी तुम्हाला शो करतील. यामध्ये पाहू शकता तुम्ही एबीसी आयडी आणि नाव तुमचं आणि तुमच्या आधार कार्डवर जे फोटो असेल ते फोटो याचा तुम्ही प्रिंटआउट पण काढून कॉलेजमध्ये सबमिट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही जे आहे एबीसी आयडी जे घर बसल्या आपल्या मोबाईल मधून जे आहे रजिस्ट्रेशन करून एबीसी आयडी क्रिएट करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. जर एबीसी आयडी रजिस्ट्रेशन करताना किंवा काही अन्य तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल. यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून विचारून घ्या. धन्यवाद मित्रांनो.